यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र सिंह चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करते तालुका काँग्रेस कमिटी दिग्रस, शहर काँग्रेस कमिटी दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। महिला आरक्षणाबाबत भाजपच्या आंदोलनाला माणिकराव ठाकरे यांनी ठरविले ढोंगी। लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल नामंजूर झाल्यामुळे भाजपाने संपूर्ण देशात आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसला धारेवर धरले व काँग्रेस महिला विरोधी असल्याचे म्हटले। परंतु विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी भाजपाच्या कृतीला व आंदोलनाला ढोंगी ठरविले। दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे दौऱ्यावर आले असताना माणिकराव ठाकरे यांनी महिला विधेयकावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं आणि त्याचा खापर महाविकास आघाडीने काँग्रेसवर फोडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे सुद्धा निघत आहे। तर काँग्रेसच्या वतीनं तुम्ही याबाबत काय सांगाल? बीजेपी पक्ष लबाड आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 2023 मध्ये आरक्षण महिलांकरता पास झालं आहे। काँग्रेस पक्षांनी नाही, सगळेच विरोधी पक्षांनी त्यामध्ये सहकार्य केलं आणि ते विधेयक पास झालं। परंतु यांना विधेयकाच्या आडमध्ये परत यावेळेला 26 मध्ये ते विधेयक आणण्याचं कारण एकच की त्यांना माहीत आहे की डिलिमिटेशन जे आहेत तर ते विधेयक हे महिला आरक्षणाचं नाव घेतल्याशिवाय ते पास होणार नाहीत, कारण त्यांच्याकडे बहुमतच नाही। आणि अशा वेळेला त्यांनी डिलिमिटेशन की साऊथवाल्यांना बिलकुल मान्य नाही आहेत आणि इतर याच्यामध्ये सुद्धा डिलिमिटेशन कुठल्या आधारावर करावायची निश्चिती नाही आहेत। त्यामुळे कोणी डिलिमिटेशनला परवानगी देऊ शकत नाहीत, कारण ते होण्यासारखं नाही। यावेळेला केलं तरी पण 5-10 वर्ष होऊ शकणार नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आज महिलांच्या संदर्भामधलं जे काही रिझर्वेशन आहेत त्या संदर्भामधला प्रस्ताव बीजेपीने आणावा, सदनामध्ये आणावा। त्याला संपूर्ण विरोधी पक्ष सहकार्य करेल आणि महिलांना त्या ठिकाणी आरक्षण मिळेल। परंतु लबाडपणा करून आणि फक्त प्रोपोगंडा करायचा आणि लोकांना मग ते पटवायचं, 100 खोटं बोललं की लोकांना खरं वाटते, असा जो RSSचा अजेंडा आहे त्या आधारावर ते सातत्याने लोकांसमोर मीडियाच्या माध्यमातून हे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु त्यांचे संपूर्ण फोल ठरलेलं आहे की त्यांना महिला विधेयक आणायचं नाही आहे। त्यांना फक्त 2029ला ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये त्यांना चिंता निर्माण झालेली आहे। त्यांना माहिती 20-25 खासदारांचाच फक्त फरक आहे। तो फरक निश्चितच 2029ला मिटेल आणि आपण सत्तेमधून जाऊ म्हणून काय जे काही करता येईल त्यांना ते करण्याचा प्रयत्न BJPचा आहे। हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। कितीही त्यांनी बोंबललं आणि कितीही सांगितलं त्याचा काही परिणाम लोकांना होणार नाही। सगळ्याची संमती आहे, परंतु जे आज मिळू शकतं महिलांना ते का नाकारतायत? आणि त्या पाठीमागे एकच हेतू आहे त्यांचा की 2029ची लोकसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये फेरफार करून आम्ही मतदारसंघ तोडून, आज आपण पाहिलं असेल की यांच्या काळामध्ये 23 मध्ये आसामचं त्या ठिकाणी डिलिमिटेशन झालं, मतदारसंघ विभागणी झाली, जम्मू काश्मीरमध्ये झाली। एकाचा दुसऱ्याला पत्ता नाही की या जिल्ह्यामधला एक मतदारसंघ, त्या जिल्ह्यामधला एक मतदारसंघ, तिसऱ्या जिल्ह्यातला एक मतदारसंघ, असे करून त्यांनी लोकसभेचे मतदारसंघ जोडलेत। आणि हाच जर हेतू त्यांचा असेल तर तो प्रामाणिक नाही आहे, हे लोकांना पटलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं भाजपा जनतेपर्यंत जात आहेत, काँग्रेसचा असा कोणता कार्यक्रम येईल जो जनतेला समजावून सांगण्यात येईल? नाही, याच्यामध्ये एकच कार्यक्रम आहे की तुमच्यासारख्यांनी छोट्या छोट्या चॅनलने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। मोठे चॅनल का करतायत, कसे करतायत हे मी वेगळं सांगण्याची काही गरज आहे तसं मला वाटत नाही। ते एकमुखाने जे वरून आदेश येतात तशा पद्धतीने सगळेजण चॅनल चालवायला लागतात। परंतु आज सोशल मीडियामध्येच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अनेक जण सो मोठो की आम्ही पक्षाने किंवा त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं नाही आहे तरी पण वास्तविक मांडण्याचा प्रयत्न ते करतायत, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्या प्रोपोगंडा स्वाभाविकच त्यांचे सगळे चॅनल त्यांच्या पाठीमागे आहेत, पैसा प्रचंडपणे त्यामध्ये ते वाहवत आहेत आणि त्यामुळे त्यांचं दिसून पडत आहेत आणि बाकी पार्टीचं दिसत नाही आहे। दुसरं काही कारण नाही त्याला। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।